बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जणू बीडमधील गुन्हेगारीनं महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं। कारण प्रत्येक नेत्याच्या जवळच्या गुन्हेगाराचे व्हिडिओ बाहेर येऊ लागले आणि नेत्यांवरही सवाल उपस्थित होऊ लागले। फक्त सवालच नाही तर यावरून राजकीय बवालही सुरू झाले। मात्र ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच संतोष देशमुखांच्या साडूचा एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आणि यावरून रान पेटलं। दादा खिंडकर याला अटक झाली, प्रकरण शांत झालं। मात्र आता ते जेलमधून सुटून आल्यानंतर आणखी एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय आणि तो व्हिडिओ आहे त्यांच्या जंगी मिरवणुकीचा। हे सगळं प्रकरण आणि वाद काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपीचं जंगी स्वागत करण्यात आल्यानं आता कायद्याचा धाक की गुन्हेगारीचं उदात्तीकरण हा प्रश्न ऐरणीवर आलाय। एका तरुणाला रिंगण करून अमानुषपणे मारहाण केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी दादासाहेब खिंडकर याला जामीन मिळताच त्याच्या समर्थकांनी केलेलं जंगी स्वागत सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरतोय। वर्षभरापासून कारागृहात असलेल्या खिंडकरची सुटका होताच त्याच्या मूळ गावी ज्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आणि जल्लोष करण्यात आला त्यावरून समाजात कायद्याचा धाक उरला की नाही असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जातोय। सुमारे 1.5 वर्षांपूर्वी एका तरुणाला जुन्या वादातून किंवा वर्चस्वाच्या लढाईतून भर चौकात गाठून त्याला वर्तुळ करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीचा व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। पीडित तरुणाला ज्या क्रूरतेने मारण्यात आलं त्यावरून पोलिसांनी दादासाहेब खिंडकर आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले होते। या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवून खिंडकरला बेड्या ठोकल्या होत्या। गेल्या वर्षभरापासून दादासाहेब खिंडकर न्यायालयीन कोठडीत होता। अनेक वेळा त्याचे जामीन अर्ज फेटाळले गेले होते। मात्र नुकताच न्यायालयानं काही कडक अटी आणि शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला। न्यायालयीन प्रक्रियेनुसार जामीन मिळणं हा आरोपीचा हक्क असला तरी जामिनानंतर जे घडलं ते मात्र धक्कादायक होतं। खिंडकर कारागृहातून बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। त्याच्या मूळ गावी पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या माळा आणि घोषणाबाजी करत त्याचं स्वागत करण्यात आलं। जणू काही एखादा मोठा गड जिंकून किंवा सामाजिक कार्य करून तो परतलाय अशा आविर्भावात हे स्वागत सोहळे पार पडले। या स्वागताचे व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले, जे आता सर्वत्र व्हायरल होत आहेत। कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन देताना न्यायालय काही अटी घालतं, जसं की साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, परिसरात शांतता भंग होईल असं वर्तन करू नये, ठराविक काळाने पोलीस ठाण्यात हजेरी लावावी। मात्र ज्या प्रकारे हे जंगी स्वागत करण्यात आलं त्यावरून या अटींचं उघड उल्लंघन होत असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे। आरोपींचं असं स्वागत केल्यामुळे पीडित पक्ष आणि या प्रकरणातील साक्षीदार यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं। जर गुन्हेगारांचं असं स्वागत होत असेल तर आम्हाला न्याय कसा मिळणार असा अर्थ सवाल पीडित कुटुंबाकडून विचारला जातोय। आजकाल सोशल मीडियाच्या युगात गुन्हेगारांना भाई किंवा दादा संबोधून त्यांचं उद्धत्तीकरण करण्याची एक घातक लाट आली आहे। दादासाहेब खिंडकर याच्या स्वागताचा व्हिडिओ हे त्याचंच एक उदाहरण आहे। अशा कृत्यांमुळे तरुण पिढीसमोर चुकीचे आदर्श उभे राहत आहेत। गुन्हेगारी कृत्य करूनही समाजात प्रतिष्ठा मिळते हा चुकीचा संदेश या माध्यमातून जातोय। या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून कायद्याची भीती संपत चालली की काय अशी भीती व्यक्त होते। या प्रकरणात अनेक महत्त्वाचे साक्षीदार आहेत। खिंडकरच्या समर्थकांनी केलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे साक्षीदारांवर मानसिक दबाव येण्याची दाट शक्यता आहे। जर साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली तर या प्रकरणातील मूळ उद्देशाला हरताळ फासला जाईल। त्यामुळेच अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्व डोळे पोलीस प्रशासनाकडे लागले आहेत। पोलिसांनी या स्वागताच्या कार्यक्रमाची दखल घेतली असून ज्यांनी हा जल्लोष आयोजित केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच आरोपीनं जामिनाच्या अटींचा भंग केला असल्यास पोलीस न्यायालयात धाव घेऊन त्याचा जामीन रद्द करण्याची विनंती करू शकतात। लोकशाहीत कायद्याचं राज्य चालतं, गर्दीचं नाही। दादासाहेब खिंडकर सारख्या आरोपींचं स्वागत करणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचं नाही तर ते न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला तडा देणार आहे। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर पाऊल उचलणं ही काळाची गरज आहे। अन्यथा गुन्हेगारांचं मनोबल वाढून सर्वसामान्यांचं जगणं कठीण होईल। आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस ठाणं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।